Hello student, welcome one and all. Today we are going to discuss and learn one of the most important poems of 11th standard, The Sower by Toru Dutt. Before we start our poem, let us discuss about the poet. The poem The Sower is originally written by a French poet, novelist and dramatist Victor Hugo. Victor Hugo was the most important of the French romantic writers. प्रस्तुत कविता प्रसिद्ध फ्रेंच नाटककार, कवी आणि कादंबरीकार विक्टर ह्युगो यानं लिहिलेली आहे. प्रथमतः ही कविता फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि याचं जे ट्रान्सलेशन हे तोरुलता दत्त या बेंगॉली पोएटनं केलेलं आहे. प्लीज सी. तोरुलता दत्त, अ बेंगॉली पोएट also known as Toru. She wrote in English and French. She was born on 4th March 1856 in Calcutta. ही कविता अ बेंगॉली पोएट तोरुलता दत्त हिनं ट्रान्सलेट केलेली आहे आणि तिनं इंग्रजी आणि फ्रेंच भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे. तिचा जन्म 4 मार्च 1856 साली कोलकाता या ठिकाणी झाला. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस to write a verse in English and French. इंग्रजी व फ्रेंच भाषेमध्ये श्लोक किंवा काव्य लिहिणारी ती पहिली भारतीय कवयित्री मानली जाते. She translated a dozen of poems and completed a novel before her death at the age of 21. वयाच्या 21व्या वर्षी तिने डझनभर कवितांचे भाषांतर केलेले आहे आणि तिच्या मृत्यूपूर्वी कादंबरीचं पूर्ण लिखाण केलेलं आहे. हर पोएम्स सच ॲज सीता, लोटस अँड अवर कॅस्युरिना ट्री आर वेल लव्ड. तिच्या कवितांच्यापैकी सीता, लोटस आणि कॅस्युरिना ट्री ह्या अत्यंत आवडीच्या आणि प्रसिद्ध अशा कविता आहेत. द सोअर is a translation of Victor Hugo's poem Saison de Semelles Le Sower. It is translated by Toru Dutt from French to English. प्रस्तुत कविता ही व्हिक्टर ह्युगो यांच्या सैसन डे सेमेल्स ले सोअर याचं ट्रान्सलेशन आहे आणि ती फ्रेंचपासून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. The present poem, The Sower, is a poem about a farmer who is sowing seeds. प्रस्तुत कविता बी पेरणाऱ्या एका शेतकऱ्याची आहे. He has seen many bad harvests in his life. त्यानं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक वाईट सुगीचे आणि कापणीचे दिवस अनुभवलेले आहेत. However, he is so optimistic of having a good harvest every time he tosses grain. प्रत्येक वेळेला धान्य पेरत असताना तो अत्यंत आशावादी असतो की या वेळेस तरी आपल्याला चांगला पिकाचा हंगाम किंवा सुगी येईल या अपेक्षेने, या आशेने तो आपलं धान्य पेरत आहे. या विषयावरती आधारित ही कविता आहे. नाव स्टुडंट, आय एम गोइंग टू रीड होल पोएम अँड आफ्टरवर्ड्स आय विल एक्सप्लेन ईच स्टॅन्झा लाईन बाय लाईन. Please listen carefully and try to understand the meaning of the poem. The sower, sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight hastens on to rule, working hours have well nigh passed. Shadows run across the lands, but a sower lingers still. Old in rags, he patience stands. Looking on, I feel a thrill. Black and high, his silhouette dominates the furrow deep. Now to sow, the task is set. Soon shall come a time to reap. Marches he along the plain, to and fro, and scatters wide. From his hands the precious grain, muse I as I see him stride. Darkness deepens, fades the light, now his gesture to mine eyes are august and strange, his height
seems to touch the starry skies. अत्यंत इन्स्पिरेशनल, प्रेरणा आणि एक चांगला संदेश देणारी ही कविता आहे. याचं आपण थोडक्यात मराठी भाषांतर बघूया आणि त्याच्यानंतर या कवितेचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. द सोअर, पेरणारा. मावळतीला लालिमा बघत मी अंगणात निवांत बसून आहे. समोरच्या शेतात पसरलेला संधी प्रकाश काम थांबवण्याचा इशारा देत आहे. सगळीकडे झाडामाडांच्या मोठ्या होत जाणाऱ्या सावल्या आणि एक पेरणी करणारा वृद्ध फाटका, तरीही मन लावून पेरणी करणारा मी पाहतच बसलो आहे. आणखी कल्लेला सूर्य नांगरलेल्या रेषामधूनी त्याची ठाशीव आकृती रेखीव करतो आहे. तो आज जे पेरत आहे ते उद्या उगवणार आहे. दमदार पावलांनी तो एक एक वाफा पेरत आहे. आपल्या शेतात मुठी भरभरून सोने पेरणारा तो आणि त्याचं सोनं उगवण्याचा आत्मविश्वास मला इथे बसून जाणवतो आहे. सूर्यास्त झाल्याने अंधार वाढतो आहे. अंधुक माझ्या नजरेला तरीही स्पष्ट दिसत आहे. त्याचे उद्दात काम आणि उंच वाकलेला तो चांदण्यांच्या आभाळाला तो टेकलेला आहे. मावळतीची लालिमा बघत मी अंगणात निवांत बसून आहे. विद्यार्थी मित्र हो, या प्रस्तुत कवितेवरून आपल्याला काही गोष्टी समजतात आणि अत्यंत प्रेरणा देणारी अशी ही एका शेतकऱ्याची कविता कथा आहे, ज्यामध्ये कवी हा एका ठिकाणी शांतपणे बसून या पेरणाऱ्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करत आहे. नाव स्टुडंट, वी आर गोइंग टू स्टडी each stanza line by line. Please see the first stanza of the poem. Sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Twilight hastens on to rule. Working hours have well nigh passed. या स्टॅन्झामध्ये सुरुवातीला कवी सांगतोय की आय एम सिटिंग इन अ पोर्च वे इन अ व्हेरी कूल मॅनर. म्हणजे या कवितेमध्ये सुरुवातीला द पोएट इज अन ऑब्झर्वर हू वॉज सिटिंग रिलॅक्सली इन अ पोर्च वे. कवी वरांड्यामध्ये किंवा पोर्च वेमध्ये अत्यंत शांतपणे बसलेला आहे आणि एका निरीक्षकाची, ऑब्झर्वरची भूमिका तो पार पाडत आहे. समोर दूर अंतरापर्यंत त्याची नजर आहे. तो काय पाहतोय पहा. द पोएट वॉचिंग द फेलिंग सनलाईट ॲज द नाईट वॉज अप्रोचिंग. कवी बघत आहे की आता संध्याकाळ झालेली आहे, रात्र होणार आहे, सर्वत्र अंधार पसरलेला आहे. द पोएट डिस्क्राईब द ट्विलाईट. द ट्विलाईट मीन्स द टाईम बिटवीन डे अँड नाईटफॉल. कवी याच स्टॅन्झामध्ये ट्विलाईट, संधी प्रकाशाचं वर्णन करतोय. हा ट्विलाईट म्हणजे दिवस आणि रात्र याच्यामधला जो वेळ आहे, ज्याला आपण सायंकाळ म्हणतो, याचं सुद्धा त्यानं वर्णन केलेलं आहे. द ट्विलाईट इंडिकेटिंग. हा ट्विलाईट जो आहे किंवा संधी प्रकाश कशाचं वर्णन करतो पहा. द रूल ऑफ द डे वॉज ओव्हर नाऊ. आता दिवसाचं राज्य संपलेलं आहे. इट्स द टाईम ऑफ ट्विलाईट अँड नाईट. आणि आत्ता संध्याकाळ आणि रात्र होण्याची वेळ आहे. सर्वत्र असा अंधार पसरत आलेला आहे. नाव वर्किंग आवर्स आर ओव्हर. आणि हा संधी प्रकाश जणू काही सांगत आहे की काम करण्याची वेळ आता संपलेली आहे. ऑल द फार्मर्स वर्कर्स हॅड लेफ्ट फॉर देअर होम बिकॉज ऑफ ट्विलाईट ऑर इव्हिनिंग कॉल. जे शेतामध्ये काम करणारे सगळे शेतकरी होते, कामगार होते, ते आता घराच्या दिशेने गेलेले आहेत, कारण की आता संधी प्रकाशाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात अंधार पडणार आहे. हे कवीनं आपल्या पोर्च वेमधून बघितलेलं होतं. तो शांतपणे याचं निरीक्षण करत होता. सेकंड स्टॅन्झा आहे पहा. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोवर लिंगर्स स्टील. आता सावल्या ह्या जमिनीवरती मोठ्या होत चाललेल्या होत्या,
तरीसुद्धा कवीला दिसलं की एक शेतकरी, एक पेरणारा अजून त्या शेतामध्येच रेंगाळत आहे. ओल्ड इन रॅग्स ही पेशन्स स्टँड्स लुकिंग ऑन, आय फेल अ थ्री. कवी पाहत आहे एक वयोवृद्ध ज्याचे कपडे फाटलेले आहेत, चिखलानं माखलेले आहेत, तरीसुद्धा अत्यंत शांतपणे संयमानं तो त्या शेतामध्ये उभा आहे. जरी इतर कामगार, इतर शेतकरी परतीला गेले असतील तरीसुद्धा अत्यंत शांतपणे आणि संयमानं आपल्या शेतामध्ये बिया पेरण्याचं काम करत आहे. लुकिंग ऑन, आय फील अ थ्रिल. कवी सांगतोय की त्याचा शांतपणा, त्याच्या कामामधलं जे डेडिकेशन आहे हे पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे. मला अत्यंत आश्चर्य वाटलं की हा वयोवृद्ध शेतकरी कशा पद्धतीनं आपल्या कामामध्ये संयम दाखवत आहे, एकरूपता दाखवत आहे. प्लीज सी एक्सप्लेनेशन वन्स अगेन. ॲज इट वॉज द टाईम ऑफ ट्विलाईट. ही संधी प्रकाशाची वेळ आहे. अंधार हा पडत आलेला आहे. तरीसुद्धा शॅडोज वेअर लेंदनिंग अँड कवरिंग ऑल द लँड्स. सूर्य मावळतीला असल्यामुळे सावल्या आता मोठ्या होत चाललेल्या आहेत आणि त्या शेतावरती झाडांच्या सावल्या संपूर्णपणे पसरलेल्या आहेत. ऑल ऑफ सडन द पोएट सॉ अ लोन फार्मर हू स्टील वर्किंग इन द फार्म. कवी आपल्या पोर्चवेमध्ये बसलेला आहे आणि त्याला दूर अंतरावरती अचानकपणे एक शेतकरी अजूनही आपल्या शेतामध्ये काम करत असताना पाहिला. ही वॉज काम अँड सेरिन. तो आपल्या कामामध्ये दंग आहे, व्यस्त आहे, शांतपणे तो काम करत आहे. हिज क्लोथ्स वेअर ओल्ड, रॅग्ड अँड मडी. त्याचे कपडे हे जुने आहेत, फाटलेले आहेत, चिखलाने माखलेले आहेत. बट he patiently doing his work of farming without caring about a semi darkness. आपल्या कामामध्ये अत्यंत तल्लीन होऊन तो काम करत आहे. त्याला पडणाऱ्या अंधाराची तमा नाही आहे, काळजी नाही आहे. हिज कामनेस, डेडिकेशन टू वर्क अट्रॅक्टेड द पोएट टुवर्ड्स हिम. त्याच्या कामामधला शांतपणा, एकरूपता आणि समर्पण याच्याकडे कवी आकर्षित होतो. द सोअर्स ओल्ड क्लॉथ्स रिफ्लेक्ट हिज एक्सपिरियन्स अबाउट अ बॅड हार्वेस्ट इन द पास्ट, बट ही रिफ्यूज टू गिव्ह अप. त्याच्या अंगावरचे जे फाटलेले कपडे आहेत ती त्याच्या अनुभवाची कहाणी सांगतायत की असे कित्येक ऋतू, असे कित्येक हार्वेस्ट, कापणीचे जे सीझन आहेत, हंगाम आहेत, त्याने ते पूर्वी अनुभवलेले आहेत. चांगले अनुभवाबरोबर वाईट सुगीचे दिवसही त्याने बघितलेले आहेत. परंतु आजसुद्धा तो या कामामध्ये किंवा हे काम, बिया पेरण्याचं काम सोडून द्यायला तयार नाही आहे. कवी सांगतोय की या त्याच्या कृतीवरून त्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिसतोय. त्यांना आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत जास्त असे सुगीचे दिवस पाहिलेले आहेत जे अत्यंत वाईट होते. पेरलेलं बियाणं हे उगवलेलं नव्हतं. तरीसुद्धा हा शेतकरी आशावादी आहे की येणाऱ्या काळामध्ये चांगलं पीक हातामध्ये येईल. या विचारानं तो अत्यंत शांतपणे आणि एकरूप होऊन आपल्या शेतामध्ये काम करत आहे. प्लीज सी द नेक्स्ट स्टँजा. ब्लॅक अँड हाय हिज शिलोएट डॉमिनेट्स द फ्युरोज डीप. सूर्य आणखी कललेला आहे आणि नांगरलेल्या रेषामधून त्याची जी अशी ठाशीव आकृती आहे ती अंधारामध्ये आणखीन मोठी आणि रेखीव दिसत आहे. म्हणजेच या अंधाराच्या पार्श्वभूमीला त्याची असणारी जी प्रतिमा आहे ती जरी अंधारामध्ये कमी दिसत असली तरी त्याला एक वेगळ्या पद्धतीचा आखीव आणि रेखीवपणा आहे, उंचपणा आहे. नाव टू सो द टास्क इज अ सेट. आणि आता त्याचं पेरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे पेरण्याचं काम पूर्ण होत असताना त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की आपण जे आज पेरत आहोत ते उगवणार आहे, उद्या ते आपल्याला मिळणार आहे. याचा अर्थ आपल्या कामाबद्दल तो आशावादी आहे. Please see the explanation in details. That old ragged cloth sewer changed into a powerful and confident man.
तो जो वयोवृद्ध असणारा शेतकरी आहे, पेरणारा आहे, तो आत्ता अत्यंत सशक्त आणि एक कॉन्फिडंट, स्वतः आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती जाणवत आहे. ड्यू टू द बॅकड्रॉप ऑफ सनसेट रेज, द शॅडोज ऑफ द सोअर appeared darker, bigger, which clearly dominate the deep furrows or lines. कवी या नैसर्गिक गोष्टीचं वर्णन करत असताना सांगतोय की संधी प्रकाशामध्ये जरी तो पेरणारा अस्पष्ट दिसत असला तर त्याच्या पार्श्वभूमीला असणारा जो सनसेट किंवा मावळतीचा पडदा आहे आणि या पडद्याच्या पुढं उभं असणारा हा शेतकरी आणि त्याची आकृती ही अत्यंत रेखीव, ठळक अशी दिसत आहे. जणू काही त्या आखलेल्या नांगरांच्या रेषामध्ये किंवा सऱ्या म्हणता येईल, या सऱ्यामधून त्याची जी आकृती आहे त्यांच्यापेक्षा अत्यंत आकर्षक आणि रेखीव दिसत आहे. जणू काही तो या शेतीवरतीच राज्य करत आहे. या शेतापेक्षाही त्याची जी आकृती आहे ती अत्यंत मोठी दिसत आहे. द फील्ड लाईन्स लुक्ड स्मॉल इन फ्रंट ऑफ सोअर, बिगर शॅडो. आणि त्या आखलेल्या ज्या रेषा आहेत, नांगरलेल्या सऱ्या आहेत, त्यांच्या समोर या शेतकऱ्याची, या पेरणाऱ्याची जी सावली आहे ती कितीतरी मोठी दिसत आहे. द स्टॅन्झा डिस्क्राइब्स द ह्युमन एफर्ट्स वेअर मोर नोटेबल दॅन द नेचर. कवीला हे काय सांगायचं आहे की नांगरलेल्या त्या सऱ्यांच्यापेक्षा, त्या फ्युरोज, त्या लाईन्सपेक्षा शेतकऱ्याची सावली मोठी दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की माणसाचे हे जे प्रयत्न आहेत, माणसाचा जो पेरण्याचा आशावाद आहे, तो निसर्गापेक्षा कितीतरी मोठा आणि नोंदवण्यासारखा आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी थोडंसं सिम्बॉलिक मिनिंग आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. Soon shall come a time to reap, marches he along the plain. त्यानं आता जे पेरलेलं आहे थोड्याच कालावधीमध्ये त्याचा परतावा त्याला परत मिळणार आहे. परंतु या ठिकाणं कवीनं काय वापरलेला आहे शब्द पहा, मार्चेस ही अलॉंग द प्लेन. मार्च याचा शब्दशः अर्थ आहे पहा की सैनिक एखाद्या युद्धावरती जात असताना पूर्वीचा केलेला सराव याला मार्च असं म्हणतात. त्याच पद्धतीनं अत्यंत दमदार पावलांनी, अत्यंत आत्मविश्वासपूर्वक तो हे धान्य पेरत आहे आणि या आत्मविश्वासामध्ये त्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जे पेरलेलं आहे त्याचा परतावा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. टू अँड फ्रो अँड स्कॅटर्ड वाईड फ्रॉम हिज हँड्स द प्रेशियस ग्रीन. दमदार पावलांनी तो एक एक वाफा पेरत चाललेला आहे आणि आपल्या शेतामध्ये मुठी भरभरून जो प्रेशियस ग्रेन आहे, सोन्यासारखं असणारं धान्य आहे आणि त्याच सोन्याचं परत उगवण्याचा आत्मविश्वास त्याला दिसत आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. कवी म्हणतोय की त्याचा जो आत्मविश्वास आहे, त्याच्यामध्ये असणारा जो संयम आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी दिसत आहेत. इथं बसून मला त्याच्या दमदार पावलं, त्याचा आत्मविश्वास आणि भविष्यकाळामध्ये होणारी त्याची प्रगती याच्याबद्दल मी विचार करत असताना त्याचा आत्मविश्वास मला पूर्णपणे जाणवत आहे. प्लीज सी मोर एक्सप्लेनेशन. The poet watching his confidence of sowing the grains all over the field. कवी त्या पोर्चवेमधूनच बसून त्याला जाणवतोय की तो पेरणारा याच्या पेरण्यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा आत्मविश्वास आहे आणि संपूर्ण क्षेत्रभर त्यानं धान्य आपल्या मुठीने पेरलेलं आहे. ही वॉज मोर ॲश्युअर्ड फॉर गुड हार्वेस्टिंग सीझन. तो अत्यंत आत्मविश्वासपूर्वक येणारा जो सुगीचा दिवस आहे तो चांगल्या पद्धतीने येईल अशा विश्वासामध्ये आहे, अशी त्याला खात्री आहे. द सोवर वॉज प्युअरली डेडिकेटेड टुवर्ड्स हिज वर्क ऑफ सोईंग. आणि हे पेरण्याचं काम अत्यंत समर्पकपणे, अत्यंत एकरूप होऊन तो करत आहे. दो ही वॉज ओल्ड अँड माइट नॉट सी द नेक्स्ट हार्वेस्ट ही वर्कड एफर्टलेसली. जरी तो वयोवृद्ध झालेला असला आणि कदाचित पुढचा सीझन, पुढचं हार्वेस्टिंग, पुढचे सुगीचे दिवस तो बघू शकेल का याची त्याला खात्री नाही आहे, तरीसुद्धा तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत कष्टपूर्वक ह्या गोष्टी करत आहे.
His energetic hands were busy in sowing precious seeds for future. आणि अत्यंत उत्साही असणारे त्याचे हात मौल्यवान अशा बिया जणू काही सोनं पेरत आहे अशा पद्धतीनं तो याची पेरणी करत आहे. आणि त्याला माहिती आहे ही येणारी जी पेरणी आहे, येणारे जे सुगीचे दिवस आहेत, त्याचा परतावा आपल्यासाठी जर नाही राहिला तरी चालेल, पण आपल्या भविष्यामध्ये तो मुलांना प्राप्त होणार आहे. ही मार्चेस लाईक अ सोल्जर विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ विनिंग, हार्वेस्टिंग ऑर बेटर क्रॉप सीझन. तो दमदार पावलाने पुढं चालत आहे, जणू काय एखादा सैनिक युद्धावरती जात असताना आपण युद्ध जिंकणारच या पद्धतीनं हा पेरणारा सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगलं पीक आणि उत्पन्न मिळेल असा आशावाद, असा दृष्टिकोन त्याच्या मनामध्ये आहे. कवी या स्टांजामध्ये पेरणाऱ्याचा अत्यंत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा आहे, भविष्यामध्ये बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कवीच्या मतानुसार जगामधला सगळ्यात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणारा व्यक्ती जर कोण असेल, तो पेरणारा असतो, शेतकरी असतो. शेवटच्या परिच्छेदामध्ये कवी पेरणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वयोवृद्ध शेतकऱ्याबद्दल आपला आदरभाव व्यक्त करतो. काय सांगितलेलं आहे पहा. डार्कनेस डीपन्स फेडेड द लाईट. सूर्यास्त झाल्यामुळं अंधार हा अधिकच वाढत चाललेला आहे आणि माझ्या नजरेला सुद्धा तो आत्ता अंधुक आणि अस्पष्ट असा दिसत आहे. नाव इज अ गेस्चर्स टू माइन आईज आर ऑगस्ट. आणि माझ्या नजरेमध्ये तो जरी अंधुक दिसत असला तरीसुद्धा त्याचे जे हावभाव आहेत, त्याच्या हालचाली आहेत, ह्या मला स्पष्टपणे दिसत आहेत. अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज. अत्यंत सुंदर असं वर्णन केलेलं आहे पहा. सूर्यास्त झालेला आहे, अंधार पडलेला आहे, तो जरी स्पष्ट दिसत नसला तरी त्याच्या शेतामधल्या हालचाली माझ्या नजरेला स्पष्टपणे दिसत होत्या. त्याची सावली जी आहे, त्याचं जे काम आहे, हे जणू काही आभाळाला टेकलेलं होतं आणि तो या मोठ्या आभाळामध्ये जणू काही चांदण्या पेरत आहे असा वर्णन हे कवीनं याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे कवी म्हणतोय की त्याचं जे काम आहे ते इतकं मोठं काम आहे आणि तो उंच झालेला शेतकरी जणू काय आभाळामध्ये चांदण्यांचं बियाणं पेरतो आहे असं वर्णन हे शेवटच्या परिच्छेदामध्ये केलेलं आहे. म्हणजेच या पेरणाऱ्या व्यक्तीची तुलना ही स्टारी स्काईज बरोबर केलेली आहे. आभाळालाही तो टेकलेला आहे, एवढी त्याची महानता याच्यामध्ये तो वर्णन करतो आणि याच्यामधूनच शेतकऱ्याबद्दलचा आदर व्यक्त केलेला आहे. प्लीज सी मोर एक्सप्लेनेशन. द सोवर कंटिन्यूड हिज वर्क टिल टोटल डार्कनेस. जो पेरणारा व्यक्ती आहे पूर्ण अंधार पडेपर्यंत आपलं काम अजून चालू आहे. द पोएट वॉज थ्रिल्ड टू सी हिज सिन्सिअर वर्क. कवीला अत्यंत आश्चर्य वाटतं आहे की या वयामध्ये सुद्धा तो आपलं काम अत्यंत समर्पकरित्या करत आहे. द पोएट एक्सप्रेस्ड हिज अ डीप रिस्पेक्ट फॉर द सोवर. आणि कवी आपला आदर त्या सोवरबद्दल व्यक्त करताना म्हणतोय, हिज हार्ड वर्क वॉज सो इम्प्रेसिव्ह ॲज द सोवर्स इमेज अँड हाईट वॉज टच्ड टू द स्टारी काईज. त्याचं जे काम इतकं आकर्षक आहे, प्रत्येकाला एवढं इम्प्रेसिव्ह वाटेल की त्याची जी निर्माण झालेली मनामधली छबी आहे किंवा त्याची जी उंची आहे, त्याची जी महानता आहे, ही जणू काही आभाळाला टेकलेली आहे. द डार्क स्काय सिम्बॉलाइज फील्ड अँड स्टार्स आर द ग्रेन्स विच द सोवर स्प्रेड ऑल ओव्हर द फील्ड. या ठिकाणी काही प्रतिकात्मक शब्द वापरलेले आहेत. हे डार्क स्काय म्हणजेच जणू काही ती फील्ड आहे, ती शेती आहे आणि त्याच्यामध्ये पडलेलं चांदणं म्हणजे त्यानं पेरलेलं हे बियाणं आहे. थोडक्यात द सॉवर्स बिलीफ, डेडिकेशन, पेशन्स वेअर सो अपीलिंग अँड इम्प्रेसिव्ह. हिज वर्क सो पेशंटली विदाउट बॉदरिंग अबाउट द आउटकम. हा जो पेरणारा आहे त्याचा विश्वास, त्याची समर्पकता आणि त्याची सहनशीलता ही अत्यंत आकर्षक आणि प्रत्येकाला आवडणारी आहे. आणि हे पेरत असताना
कुठल्याही फळाची अपेक्षा न करता अत्यंत शांतपणे तो ही पेरणी करत आहे. हीच समर्पकता कवीला त्या पोर्च वेमधून बसून दिसलेली आहे. त्यामुळं ह्या अंतिम परिच्छेदामध्ये तो त्या शेतकऱ्याबद्दलचा आदर व्यक्त करताना म्हणतोय की त्याची उंची जणू काही आभाळाला टेकलेली आहे. उंची याचा अर्थ त्याची महानता आहे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी या कवितेचा अर्थ आपण पाहिलेला आहे. मला खात्री आहे या कवितेचा अर्थ आणि याच्यामधली कवीची मतं आपल्याला निश्चितच समजलेली असतील. तरीसुद्धा या कवितेवरती आपल्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून नक्की कळवू शकता. नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलं जाईल. याच्यानंतरच्या पार्ट 2मध्ये याच्यावरती आधारित असणारे सर्व ॲक्टिव्हिटीज, क्वेश्चन आणि महत्त्वाचा ॲप्रिसिएशन हा क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार आहोत. तो सुद्धा व्हिडिओ आपण पाहायचा आहे. आपण हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायचा आहे. थँक्स फॉर युअर ग्रेट सपोर्ट. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगाव सर. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.